नमस्कार मुलांना. आपल्या शालेय वर्ष 2020-21 फक्त शालेय वर्ष 2020-21 2020-2021 इयत्ता 9वीचा काही भाग वगळण्यात आलेला आहे. 25% भाग वगळून 75% भाग आपल्याला अभ्यासाला आहे. कारण कोविड-19मुळे बराचसा काळ आपला वाया गेलेला आहे म्हणायला काही हरकत नाही. पण त्याबद्दल तुम्हाला माहिती देण्यासाठी मी हा व्हिडिओ तयार करत आहे. तर अनुक्रमांक मी तुम्हाला तसं याचं PDF पाठवणारच आहे. अनुक्रमांकामध्ये 1, 2, 3, 4 हे कंटेंट्स दिलेले आहेत आणि प्रकरणाचं नाव आणि घटकांचं नाव. जसं आता संच 1 मधील समान संच हा घटक वगळण्यात आलेला आहे. पृष्ठ क्रमांक 6 पृष्ठ क्रमांक 6 वरील उदाहरण 3 आणि 4 वगळण्यात आलेलं आहे. 7 मधील एक सराव 1.2 मधील उदाहरण 4 मधील पूर्ण उदाहरण 4 नाही, त्याच्यामधील 3, 4, 5, 6 आणि 7 फक्त वगळण्यात आलेलं आहे. पण त्याचं तुम्हाला स्वयं अध्ययन करायचं आहे. स्वयं अध्ययन म्हणजे तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्यावरील उदाहरणं पुढच्या वर्षी राहू शकतात, म्हणून तुम्हाला त्याचा अभ्यास करून ठेवायचा आहे. पण परीक्षेत ते विचारले जाणार नाही. तसं सेकंड भाग आहे घटक उपघटक आहे उपसंच, म्हणजे पेज नंबर 8 वरील काही भाग इथे तुम्हाला दिलेला आहे. मी याची PDF तुम्हाला पाठवणार आहे. हा आहे तुमचा गणित भाग 1 आणि नंतर आहे गणित भाग 2. कोरोना व्याधीमुळं हा भाग याच्यामध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे. भाग 2 हे सुद्धा मी तुम्हाला पाठवणार आहे. त्यामधील भूमितीमधील मूलभूत संबोध सराव संच 1.1 मधील काही उदाहरणं काढण्यात आलेली आहे. पहिलं उदाहरण मधील 6, 7 आणि 8, उदाहरण 2 मधील 5 आणि 6, सराव संच 1.1 उदाहरण 3 मधील उदाहरण 4, 6, 4, 5 आणि 6. या प्रकारे याची सुद्धा PDF तुम्हाला पाठवणार आहे. आपण सेट या प्रकरणावर बद्दल माहिती घेतली. सेट या प्रकरणामध्ये आपल्याला काही भाग वगळण्यात आलेला आहे, तो पाहून घ्या. आपलं प्रकरण झालेलं आहे, पण तुम्हाला परीक्षेसाठी जो भाग नाहीये तो तुम्हाला थोडंसं पाहून घ्या तुमच्यासाठी. बघा, पेज नंबर काढा 6. पेज नंबर 6 मधील इक्वल सेट म्हणजे समान संचाचा भाग नाहीये आणि 1.2 मधलं चौथ्यातलं 3, 4, 5, 6 आणि 7 उदाहरण तुम्हाला अभ्यासाला नाहीये. त्यानंतर ऍक्टिव्हिटी नाहीये. 8 पेज नंबरवरची ऍक्टिव्हिटी एक्झाम्पल 2 सोडवलेल्या उदाहरणामधलं आणि एक्झाम्पल 3 अभ्यासाला नाहीये. तशीच ऍक्टिव्हिटी पण पेज नंबर 9 वरची सुद्धा ऍक्टिव्हिटी आणि लेट्स डिस्कस पण तुम्हाला अभ्यासाला नाहीये. पण युनिव्हर्सल सेटचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आणि प्रॅक्टिस सेट 1.3 मधील 6 आणि 7 उदाहरण तुम्हाला अभ्यासाला नाहीये. त्याचप्रमाणे पेज नंबर 12 बघा. पेज नंबर 12 मधलं डिसजॉइंट सेट्स तुम्हाला नाहीये. ऍक्टिव्हिटी फर्स्ट आणि ऍक्टिव्हिटी सेकंड पण अभ्यासाला नाहीये. नंतर पेज नंबर 15 वरील वर्ड प्रॉब्लेम बेस्ड ऑन सेट्स पहिला भाग आहे, पण सेकंड मेथडच्या पद्धतीने तुम्हाला वेन चित्राद्वारे तो अभ्यासाला नाहीये. प्रॅक्टिस सेट 1.4 मधलं 3 आणि 4 उदाहरण तुम्हाला अभ्यासाला नाहीये. आणि प्रॉब्लेम सेट 1 मधलं 6 आणि 7व्यातलं 2रं उदाहरण तुम्हाला अभ्यासाला नाहीये. आणि 9, 10 आणि ऍक्टिव्हिटी तुम्हाला अभ्यासाला नाहीये. त्यामुळं तुम्हाला जेवढा भाग अभ्यासाला नाही तेवढा सोडून बाकीचा सगळ्यावरचा अभ्यास तुम्हाला सुरू ठेवायचा आहे. ठीक आहे. आता यानंतरचा आपल्याला चॅप्टर आहे रियल नंबर म्हणजे वास्तव संख्या. वास्तव संख्या. व्हॉट इज रियल नंबर? आपण नॅचरल नंबरचा सेट बघितलेला आहे. लेट्स रिकॉल मध्ये बघा. सेट ऑफ नॅचरल नंबर नैसर्गिक संख्यांचा संच काय येतो?
1 2 3 डॉट डॉट डॉट. हा अनंत संच आहे. म्हणजेच कसा आहे तो? इन्फायनाइट सेट आहे. डब्ल्यू इज होल नंबर सेट, सेट ऑफ होल नंबर, म्हणून डब्ल्यू नी दाखवलं जातं. याला 0 लावलं तर 1 2 3 4 अँड इन्फायनाइट. आय सेट ऑफ इंटीजर्स मायनस 0 डॅश 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 मायनस 0 1 2 3 डॅश डॅश डॅश. क्यू रॅशनल नंबर. हे कसे असतात? 1/3 3/5 म्हणजे पी अपॉन क्यूच्या फॉर्ममध्ये असतात. पी आणि क्यू हे इंटीजर्स असतात, म्हणजे ते प्लस पण असू शकतात मायनस पण असू शकतात. फक्त हा जो सेट क्यू आहे हा क्यू 0 नसतो. आर इज अ सेट ऑफ रियल नंबर. आर कशाने दर्शवतो? सेट ऑफ रियल नंबर. हे सगळं आपण 8वी पासून घेतलेलं आहे. N is a subset of W, W is a subset of I is a subset of Q, and Q is a subset of R. Hence, R is a universal set to Q, I, W and N. R हा सगळ्यात मोठा संच आहे, म्हणून त्याला आपण विश्वसंच पण या चौघांच्या संदर्भात म्हणू शकतो. जसं 5 जणांच्या संदर्भात म्हणू शकतो. कोणता? N, W, I आणि Q. कारण एन मध्ये 0 नाही आहे, पण डब्ल्यू मध्ये आहे, म्हणून एन इज अ सबसेट ऑफ डब्ल्यू. मग डब्ल्यू मधले कोणते, आय मधले कोणते घटक नाही आहे वरच्या याच्यामध्ये? मायनस वाले, म्हणून हा याच्यापेक्षा मोठा झाला. म्हणून डब्ल्यू इज अ सबसेट ऑफ आय अँड क्यू इज अ सबसेट ऑफ आय इज अ सबसेट ऑफ क्यू. ठीक आहे. ऑर्डर रिलेशन ऑन रॅशनल नंबर. परिमीय संख्यांमधील क्रमसंबंध म्हणजे लहान मोठेपणा. पी अपॉन क्यू अँड आर अपॉन आर अपॉन एस आर रॅशनल नंबर व्हेन क्यू इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे इज पॉझिटिव्ह नंबर. एस इज ऑल्सो पॉझिटिव्ह नंबर. इफ पी मल्टिप्लाइड बाय क्यू, क्रॉस मल्टिप्लिकेशन, P into Q, P into S and R into Q. P आणि S चं मल्टिप्लिकेशन केलं, R आणि Q चं मल्टिप्लिकेशन केलं, ते दोन्ही जर इक्वल येत असेल तर दोन्ही रेशिओ इक्वल येतात. म्हणजे आपण कसं म्हणू शकू? 3/2 and 6/4. हे जर दोन रेशिओ घेतले तर 3 आणि 4चा गुणाकार केला, 6 आणि 2चा गुणाकार केला, 3 चौक 12 सैन दुने 12 यांचा गुणाकार सारखा आहे, म्हणून 3/2 बरोबर 6/4 असं म्हणता येईल. नंतरचा आहे इफ पी मल्टिप्लाइड क्यू बाय एस इज ग्रेटर दॅन क्यू मल्टिप्लाइड बाय आर, देन P अपॉन Q इज ग्रेटर दॅन R अपॉन S. जर आपण इथे घेतलं 1/2 अँड 3/, आपण इथे 4/, एक मिनिट, आपण इथे घेऊ 5/3 and 3/2. आपण एक इथे जर आपण घेतलं 5/3 and 3/2, तर 5 into 3, 5 2 जा 10, 3 3 जा 9, which is greater? 10 is greater. Hence 5/3 is greater than 3/2. नेक्स्ट आहे इथे जर घेतलं आता आपण उदाहरण 1/2 and 3/2. 2 घ्या नाही तर 4 घ्या. काय येईल मग? 1 मल्टिप्लाइड बाय 4, 3 मल्टिप्लाइड बाय 2, 4 आणि 3 2 जा 6. दिस इज ग्रेटर. हेन्स 1/2 इज लेस दॅन 3/4. हा थर्ड वाला. मग प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर काय आहे? कम्युलेटिव्ह.
क्रमनिरपेक्षता म्हणजे ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए. पहिल्यात दुसरा मिळवा काय, दुसऱ्यात पहिला मिळवा काय. मल्टिप्लिकेशन मध्ये पण पहिल्या दोघांचा गुणाकार करा, ए इंटू बी करा किंवा बी इंटू ए करा, इक्वल राहतील. असोसिएटिव्ह म्हणजे सहचार्य. ए मध्ये बी मिळवून मग त्याच्यात सी मिळवा किंवा बी मध्ये सी मिळवून मग ए मिळवा, दोघांचाही बेरीज सारखीच आहे. इथे पण गुणाकारामध्ये सेम. आयडेंटिटी म्हणजे झिरो मिळवल्यावर ए प्लस झिरो इज इक्वल टू झिरो प्लस ए इज इक्वल टू ए मिळतं. तसंच मल्टिप्लिकेशन मध्ये झिरोच्या ऐवजी 1 घेतलं जातं. a multiplied by 1 is equal to 1 into a is equal to a. Inverse. Inverse is additive, inverse is minus. प्लस असेल तर मायनस राहील, मायनस असेल तर प्लस राहील. म्हणजे a प्लस मायनस a दिस इज ॲडिटिव्ह इन्व्हर्स म्हणजे बेरीज व्यस्त म्हणतो आपण त्याला. इज इक्वल टू 0, दोघांची बेरीज 0 येते. इथे मल्टिप्लिकेशन मध्ये काय होतं की दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 येतो, म्हणजे याला म्हणतो मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स. ए चा 1/a मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स आहे आणि 1/a चा ए मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स आहे. इथे कसं होईल, 3/2 चा ॲडिटिव्ह इन्व्हर्स काय येईल, -3/2, राईट. बट 3/2 चा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स काय येईल, 2/3. ठीक आहे, राईट. मग आपण पाहिलं आहे 8व्या वर्गामध्ये टर्मिनेटिंग टाईप अँड नॉन टर्मिनेटिंग, खंडित रूप अँड अखंडित रूप. खंडित रूप म्हणजे 2/5 ला जर आपण डिवाइड केलं, टू अपॉन 5 म्हणजे 2 ला जर 5 ने डिवाइड केलं तर 0चा जाईल पहिल्यांदा आणि 5 4 जा 20 म्हणजे संपला भागाकार. म्हणजे हे काय झाला, टर्मिनेटिंग झाला. पण तेच जर इथे केलं तर तो भागाकार न संपता तीच ती संख्या पुन्हा पुन्हा येते. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. दिस इज टर्मिनेटिंग टाईप म्हणजे एकदा कुठेतरी तो भागाकार संपतो आणि इथे न संपता विशिष्ट संख्या किंवा विशिष्ट संख्येचा गट हा पुन्हा पुन्हा येतो. आता इथे एक्सप्रेस द रिकरिंग डेसिमल इन P/Q फॉर्म. म्हणजे इथे तुम्हाला उदाहरणामध्ये म्हटलंय की जर तुम्हाला 0.77 रिकरिंग टाईपचा टर्मिनेटिंग नंबर दिलेला आहे तर त्याला P/Q फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करा. तर मग काय करायचं, जर आता एक साधं उदाहरण आपण घेतलं, यामध्ये समजा इथे असेल 0.66 डॉट डॉट. आता इथे सगळ्यात पहिले पाहायचं, या नंबरचं निरीक्षण करायचं की पॉइंट नंतर किती नंबर रिपीट होतात. इथे फक्त हा एकच नंबर रिपीट होतोय म्हणून x इज इक्वल टू 0.66 डॉट डॉट अँड सो ऑन घेतला आपण. म्हणजे जो नंबर दिलेला आहे त्याला आपण लेट्स x घेतलेला आहे. मग एकच नंबर जे होतो आहे रिपीट, म्हणून एकावर 1 0 देऊन x ला मल्टिप्लाइड करायचं, दोन्ही बाजूला करायचं. 0.66 डॅश डॉट 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 मल्टिप्लाइड बाय 10. काय केलं आपण इथे, मल्टिप्लाय बाय 10, 10 ने गुणून, दोन्ही बाजूला गुणून, राईट. इथे 10x इज इक्वल टू 6.6 डॉट 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 अँड सो ऑन. याला नंबर देऊ 1 आणि याला नंबर देऊ 2. मग इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1 करा. समीकरण
2 मधून समीकरण 1 मायनस करा. तर 10तून 1 मायनस केला 10x मायनस x इज इक्वल टू 6.6 डॉट 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 मायनस 0.66. इथे पुन्हा 6 आपण लिहू शकतो. ठीक आहे, कारण हे 6 रिपीट होतोच आहे. यांचं मल्टिप्लिकेशन इन 9 यांचं सबट्रॅक्शन इन 9x इज इक्वल टू इथं येईल 6, कारण ह्या पॉइंट नंतरचं हे सगळं निघून जाईल. 6 मायनस होल नंबर कोणता इथे 6 मायनस 0 इज 6. 0.666 नंतरचं सगळं इथे मायनस होऊन जाईल. म्हणून फक्त उरेल इथे 9x इज इक्वल टू 6. म्हणून x इज इक्वल टू 6/9. दिस इज द आन्सर. दिस इज द P/Q फॉर्म. म्हणून आपण 0.66 ला Q/फॉर्म मध्ये 6/9 असं लिहू शकतो. हे झालं पण एका याच्यासाठी उदाहरण असेल तर. तसंच 2 याच्यासाठी पण आपण करू शकतो. जसं आता 0.6767 डॉट 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 असं असेल तर किती नंबर रिपीट होतात आहे 2. म्हणून आपण x इज इक्वल टू 0.6767 असं घेऊ. ठीक आहे, पण इथे डिवाइड करताना मल्टिप्लाइड करताना एकावर 2 शून्य दॅट इज 100 म्हणजे 100 ने गुणावं लागेल. आणि म्हणून हा 6-7 2 डिजिट्स डावीकडे सरकेल. म्हणून 67.6767 डॉट डॉट डॉट. मग या दोघांचं सबट्रॅक्शन करावं लागेल. इथे येईल 99x 100 मायनस 1 99 आणि इथे येईल हे पूर्ण मायनस होऊन जाईल म्हणजे 67. x इज इक्वल टू 67/99. ठीक आहे, तर प्रॅक्टिस सेट तुम्हाला 2.1 करता येईल. क्लासिफाय द डेसिमल फॉर्म ऑफ गिवन रॅशनल नंबर इंटू टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग. म्हणजेच खालीलपैकी कोणत्या परिमेय संख्यांचे दशांश रूप खंडित असेल आणि कोणत्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असेल ते लिहा. म्हणजे याप्रमाणे तुम्हाला पहिले त्यांचा भागाकार करावा लागेल आणि ते खंडित रूप येतं की अखंडित रूप येतं ते तुम्हाला सांगावं लागेल. खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. पुन्हा तोच प्रकार. आता इथे काय केलेलं आहे बघा 200 आहे 99 आहे. याला तुम्हाला डिवाइड करावं लागेल आणि मग त्याचं दशांश रूपामध्ये रूपांतर करावं लागेल. आता इथे तुम्हाला हे लक्षात ठेवूया म्हटलेलं आहे. दिलेल्या संख्या दशांश चिन्हानंतर लगेच किती अंक आवर्ती आहेत हे पाहून त्याप्रमाणे त्या संख्येला 10, 100, 1000 यापैकी योग्य संख्येने गुणावे. उदाहरणार्थ 2.3 टिंब म्हणजे अखंड. या संख्येत 3 हा अंक एकच अंक आवर्ती आहे म्हणून 2.3 ही संख्या P/Q रूपात आणण्यासाठी तिला 10 ने गुणावे. परिमेय संख्यांच्या छेदांचे मूळ अवयव तपासा. त्यात 2 आणि 5 च्या व्यतिरिक्त मूळ संख्या नसतील तर त्या परिमेय संख्येचे दशांश रूप अखंडित असते. 2 आणि 5 च्या व्यतिरिक्त मूळ संख्या नसतील तर दशांश रूप अखंडित नसते. जर आता इथे जर बघितलं 5 आहे मग 2 आणि 5 च्या व्यतिरिक्त मूळ संख्या अवयव असेल तर 5 आहे म्हणजे हे काय आहे खंडित आहे. इथं 11 आहे म्हणजे हे अखंडित आहे. समजलं. इथे 16 आहे 16 आहे म्हणजे 2 गुणेला 2 गुणेला 2 गुणेला 2 2 दुने 4 4 दुने 8 8 दुने 16 म्हणजे 2 आहे म्हणजे हे खंडित आहे. इथे 5 आहे म्हणजे हे खंडित आहे. हे 2 गुणेला 3 आहे 3 येतो इथे 2 गुणेला 3 म्हणजे हे अखंडित आहे. म्हणजे या नियमावरून तुम्हाला याचा अभ्यास करायचा आहे. या नियमाचा वापर करायचा आहे आणि तिथे तुम्हाला स्पष्ट लिहायचं आहे की ते खंडित का बरं आहे आणि अखंडित का बरं आहे.